तर नमस्कार मित्रांनो, मोगोचा ब्लॉग आपला बंद झाला होता. फोन आला होता मला, पण आता आपण काम संपलं आहे आपलं सगळं आणि आपण जाऊ शकतो. आता कसं आहे, उन्हातानाचं फिरायचं म्हणलं होतंच. तर आता आपण आहे सावली नाक्यावर. वर खूप क्यूट असतात यार. खरं तर मला लहान मुलांचंच मन साफ असतं. साफ मनाचे सगळे लहान मुलं, लहान मुलं मला खूप आवडतात बरं का. कधी कधी अशी नकरा करतात ना, माणूस वेड होऊन जातो. फूड कोर्ट पंकी नाही, रसरंग मिसळ. काय मिसळ यार त्याची, एक नंबर. हर संडेला येतातच लोक न चुकता. पाहिजे ना यार आयुष्यात काहीतरी, काही ना काहीतरी पाहिजेच ना. कुठेतरी मजा म्हणून मला किंवा जिंदगीत नुसतं काम काम असतं तर ते टेन्शन असतं लोकांना. आणि नगरमध्ये कधी आडवं येणं सोडतील काय माहिती. गाडीवाला येतोच आडवा, किंवा असे पै चालणारे माणसं तर येतातच. बाई यांना कळतच नाही बाईक चालली आहे किंवा गाडी चालली कुठली, आणि तुम्ही असंच क्रॉस करताय. काही पण होऊ शकतं ना. आयुष्य डोक्यात घालणं हे चुकीचं आहे. हा तुम्ही थांबा, गाडी नाही दिसत मग क्रॉस करा ना. एवढी काय घाई आहे तुम्हाला? कसली घाई लागून जाते काय माहिती. लोक म्हणतात बाईकवाले असे चालतात तसे चालतात. सगळ्यात जास्त घाई तर पै माणसावाल्यांनाच रोड क्रॉस करायची. एवढी घाई नका करू रे. नाही 5 मिनिटं थांबले तर आयुष्य लागतात. 5 मिनिटं राहून गेले तर मग काय सांगता नाहीत काय होईल. कशाला काय मोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तुम्हाला लागल, जो बाईकवाले येऊन ठोकलाय तो पण पडल बिचारा. चुकी तर बाईकवाल्याचीच काढणार ना. त्याच्यात काय चुकीचं तुम्ही बाईकवाल्याची सांगून मोकळं होता. हात पाक असेल, हेच झालं तेच झालं. आतापर्यंत जेवढे पण ऍक्सिडेंट वगैरे काही झाले, बाईकवाल्यांनाच काढतात. बाईक प्रत्येक माणूस बाईक पळवतच नाही. विचार करायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. तुम्ही असं कसं एवढं क्रॉस करू शकता ना. लालपरी सगळ्यात भयानक चालणार आहेत हे, सगळ्यात भयानक असे चालतात. त्यांना तोडलं 10-15 तुम्हाला दिसत असेल माहिती आहे. एखाद्या जर गर्दीत लागला,
लागतोय का नाही हे सांगता नाही मला तू पत्र बघायला. एखाद्या जर लागला तर कुठल्या भावात जाईल. गर्दीत थांबलो आता ते बसचा पत्रा एवढा बाहेर निघाला. आता गर्दीत समजा त्या गाडीवाल्याला लागलं किंवा कोणालाही लागू शकतो ना. असं थोडी कुठल्या आवाज जाईल ते. कामं व्यवस्थित करा. बाई आपण खड्डे उकळण्यात मास्टर आहे मास्टर. असं नाही प्रत्येक वेळेस खड्डे उकळत. जिंदगी कायम है ब्रो. ये तो इश्क है. हल्लू हल्लू नाच 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 जाऊ नको नाच 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 नाच. मला आवडते तुझ्याच हिरो. तुझ्या समोर काकी हिरो. हे बनवीन तुलाच हिरो. काय गाणं आहे भाई. माझ्या हल्लू हल्लू नाच. गाडी धुवायला पाहिजे. पुणे मुंबईपेक्षा आपल्या नगरमध्ये गर्दीच नाही हो. गर्दीत थांबा हळूहळू. एक मोकळा ढोका रोड. अशा रोडवर राईड करायला मजा येते. पण आता कसे नगरचे रोड थोडे खराब झाले त्यामुळं थोडंसं अवघडच झालं. शिर्डी मनमाड रोड कसला झालाय भाई. कसला खतरनाक. बाबा गाडी सुद्धा पास होऊन देत नाही. गाडी तर पास होऊन द्यायची ना. आपण आपल्या घरापाशी आलो. आमच्या बाटल्या डॉनची गाडी. रोहन शेत. आपले धंदो बाहेरच उभा आहे.
मी सगळ्यात पहिली यूज करायचं ती ही गाडी. खूप चालवली, खूप जास्त. नंबर पण बघून घ्या, रॉयल नंबर. आपल्या गाडीचं पण बघून घ्या नंबर कसा आहे, 1 नंबर. हे आमचे डुगू शेठ. डुगू डुग्या, त्याला ओळखणच मी हेल्मेट घातलं. शांत बसला बिचारा माझा. चिकू चिकू, हे आमचा डुग्गू, हे आमचा चिकू. चल चल चल. हाय मम्मी. नाही ना, बाळू मामाची मेंढर बघायचं राहिलं ना. रस्त्याने आहेत ना, किती होते? नाही ना, ती येणार वडगाव मध्ये आज. ओ पहिली चष्मा काढावा लागेल. काय चालू आहे? हेल्मेट पॅक. हा माझा आउटफिट आजचा.